बांधवांनो, आज मी आपल्यासमोर येऊन माझ्यावर झालेल्या आरोपावरती मी स्पष्टीकरण देतोय, कारण ते सर्व आरोप निराधार आहेत, ते खोटे आहेत, व्यर्थ आहेत, तथ्यहीन आहेत. म्हणून मी त्या आरोपांचं खंडन करतोय. आणि महाराष्ट्र सरकारला माझी एक विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की या प्रकरणाची सखोलातली सखोल चौकशी करा. भारतामध्ये अनेक यंत्रणा आहेत, मोठमोठ्या यंत्रणा आहेत, तपास यंत्रणा. त्या कुठल्याही यंत्रणेद्वारे तपास केला तरी चालेल, माझी काही हरकत नाही. कारण माझ्या अंगावरती जो भगवा आहे त्या भगव्यावरती लांछन लागलेलं आहे. आणि म्हणून पोलिसांनाही माझी विनंती आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि त्या यंत्रणेद्वारे मी थोडाही आढळून आलो किंचितही, तरी मला फाशीपेक्षा कुठली कमी सजा नाही झाली पाहिजे, फाशीची सजा झालीच पाहिजे. आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये हा जो FIR आहे, त्या FIR मध्ये जे बलात्कार म्हटलेला आहे या विषयामध्ये माझं कुठेही नाव लिहिलेलं नाही. आणि म्हणून आणि विशेष म्हणजे तारीख, वेळ, काळ काही लिहिलेलं नाही. आणि ज्या लोकांची नावं आहेत, माझं पोलिसांना विनंती आहे, माझी विनंती आहे की त्या लोकांचं सुद्धा CDR तपासावा, म्हणजे आपोआप कळून येईल. आणि एक विशेष गोष्ट सांगता येईल की हे सर्व षडयंत्र जे आहे ते कुठून सुरू झालं. कारण एक लवंडे प्रकरण महाराष्ट्रात सुरू आहे. लवंडे नामक व्यक्तीने साधू संतांच्या विरोधात रोज रोज नवीन नवीन षडयंत्र जे रचत आहेत. आणि त्यांनी 20 लोकांचं, साधू संतांचं पत्रकार परिषद घेऊन नावं जाहीर केली, घुसखोर वगैरे. तो स्वतंत्र विषय आहे, त्याच्यात माझंही नाव आहे. आणि म्हणून आता त्या 20 लोकांचं काही ना काही रोज काढून त्यांना दोषी कसं ठरवता येईल हे प्रकरण चालू आहे. आणि त्याच्या पत्रकार परिषदेनंतर 2-3 दिवसांनी लगेच ही पत्रकार परिषद झाली, ही FIR झाला. याच्यामुळे हे किती मोठं षडयंत्र हे लक्षात येतंय आपल्या. लवांडेच्या पत्रकार परिषदेनंतर हा FIR झालेला आहे. आणि म्हणून हे खूप मोठं षडयंत्र आहे. आणि हा FIR जो आहे तो संपूर्ण खोटा आहे, मोठं षडयंत्र आहे. बांधवांनो, मी एक संन्यासी आहे आणि आपल्याला माहित आहे 4-5 वर्षापासून साधू हत्येनंतर मी पालघर जिल्ह्याचा संकल्प केला. आणि पालघर जिल्हाच नाही, संपूर्ण भारतभर मी जनजाती क्षेत्र, आमचे आदिवासी बांधव, त्यांना संस्कार देणे, धडे देणे, संस्कृतीचे मुलांना शिकवणे, कीर्तन, प्रवचन माध्यमातून मी काम करतो जनजाती क्षेत्रात. म्हणून कुठेतरी हे धर्मकार्य त्यांना खटकत असेल, मी एक पवित्र मानवतावादी काम करतो. आणि म्हणून अशा जनजाती क्षेत्रात काम करत असल्यामुळे हे विदेशी षडयंत्र असू शकते की म्हणून मला हे टार्गेट केलं जाते. आणि म्हणून मी आज स्पष्ट तुम्हाला करतोय की याच्यात माझा कुठलाही दोष नाही. सरकारने चौकशी केली पाहिजे. अजून जाता जाता एवढं सांगेल की सर्वात महत्त्वाचं, काही सुपारीबाज पत्रकार, धर्मविरोधी लोक याच्यात आसुरी आनंद घेत आहेत आणि माझ्या नावाचा वापर करून, माझ्या फोटोचा वापर करून मोठमोठ्या बातम्या लिहित आहेत आणि ते प्रसारित करतायत. मी त्यांना कडक इशारा देतोय की या लोकांवरती कडक कारवाई, कायदेशीर आम्ही कारवाई करणार आहोत. अशा लोकांनी सावध राहायला पाहिजे. आणि जे खोट्या बातम्या पसरवतात यांना चौकशीला आणि या कारवाईला सामोरे जावं लागेल. मी त्यांना कडक इशारा देतोय. ह्यांनी हे प्रकरण थांबवलं पाहिजे. त्याचबरोबर अधिक न बोलता मी शेवटी एकच सांगेल, माझे सर्व वारकरी बांधव मला लहानपणापासून ओळखतात, सर्व हिंदू बांधव. मी 30-35 वर्षापासून घरदार सोडलेलं आहे या धर्मकार्यासाठी. मला सर्व ओळखतात, जवळून जाणतात. आणि म्हणून ते विचलित होत आहेत, म्हणून मला लक्षात येते. म्हणून त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की अशा खोट्या बातम्या ऐकून वाचून आपण भ्रमित होऊ नका, विचलित होऊ नका. कारण शेवटी सत्याचा जय होत असतो, सत्याचा विजय होईल, सत्य बाहेर येईल. आणि न्यायालयावरती माझा पूर्ण विश्वास आहे. काही काळ थोडं थांबा, सत्याचा जय नक्की होईल. आणि म्हणून मी सर्वांना, माझ्या जे अनुयायी आहेत आणि जे हिंदू बांधव आहेत, वारकरी बांधव, त्यांना विनंती करेल, खोट्या बातम्याला, त्या आमिषाला बळी पडू नका, भ्रमित होऊ नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.